सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. हनुमान दादा, तुम्हाला माहिती आहे, हनुमान दादा ही अशी एक देवता आहे जी बलाढ्य देवता म्हणून ओळखली जाते. आपण ज्यावेळेला हनुमान चालीसा म्हणतो त्यावेळेला आपल्याला काही ना काहीतरी आपल्या मनातल्या ज्या इच्छा असतात त्या पूर्ण होत असतात. तुम्हाला अनुभव नक्कीच आला असेल. रात्रंदिवस कधीही तुम्ही हनुमान चालीसा म्हणू शकता. हनुमान चालीसात इतकी पॉवर आहे की आपण ती स्वतः अनुभवतो. बऱ्याच घरांमध्ये महिला किंवा पुरुष हे सर्वच लोक अगदी सकाळी किंवा संध्याकाळी अगदी कुठल्या तरी वेळेला पण हनुमान चालीसा हे म्हणतातच, न चुकता म्हणतात. ह्याच्यातलीच एक ओवी ज्याला आपण चौपाई सुद्धा म्हणू शकतो, ही चौपाई आपल्याला म्हणायची आहे. अगदी चमत्कारच होतो. गेल्या काही दिवसांपासून हा अनुभव येतो की आपण ही अशी एक चौपाई आहे, ती म्हटली की आपली अगदी कळत नकळत जी पण काही इच्छा आहे ती अगदी पूर्ण होताना दिसते. मग ती इच्छा लहान असो किंवा मोठी असो. बघा, हनुमान दादा ही बलाढ्य देवता आहे. आपण ज्या वेळेला एखादी त्यांची चालीसा किंवा जे पण कुठले त्याच्यातली चौपाई आहे त्यात म्हणजे प्रत्येक प्रत्येक हनुमान चालीसातला प्रत्येक जो श्लोक आहे तो खूप महत्त्वाचा आहे. परंतु त्याच्यातल्या काही काही असे श्लोक आहेत ज्याचा आपल्याला अगदी झटकेपट अनुभव येतो. आता ही जी चौपाई आहे ह्याला आपण चौपाई म्हणतो. बरेच लोक ह्याला चौपाई म्हणतात. तर चौपाई हा शब्द मी मुद्दामून वापरला कारण बऱ्याच लोकांना चौपाई हा शब्दच अगदी समजायला सोपा आहे. त्यामुळे मी चौपाई हा शब्द वापरलाय. आता काय करायचं आहे आपल्याला, हनुमान चालीसातला ही जी चौपाई आहे, ही चौपाई आपल्याला म्हणायची आहे. आणि ही चौपाई म्हणत असताना आपल्याला कधी म्हणायची आहे, जसा आपण एखादा मंत्र किंवा स्तोत्र म्हणत असतो. बघा, काही लोक जप करतात. तर जप करतात त्याचप्रमाणे ही चौपाई म्हटली तरीही चालेल. मग ती इच्छा कुठलीही असो, लहान मोठी, तुमची कशीही इच्छा असो. म्हणजे बघा, इच्छा ही नेहमी चांगली असावी. इतरांचं वाईट व्हावं, इतरांचं चांगलं नाही व्हावं, त्यासाठी अशा कुठल्याही गोष्टी करू नका. लहान इच्छा असू द्या, तुम्हाला नोकरी नाही मिळत किंवा तुम्हाला मिळालेली नोकरी आहे परंतु त्याच्यात प्रमोशन होत नाही किंवा तुमच्या मनासारखी एखादी गोष्ट घडत नसेल, तर ती मनासारखी गोष्ट घडण्यासाठी काही वेळेला आपल्याला एखाद्या गोष्टीचा, एखाद्या आजाराचा खूप त्रास होतो, तर तो त्राससुद्धा कमी करण्यासाठी किंवा त्या आजारावर औषध लागू पडत नाही, तर ते औषधसुद्धा लागू पडण्यासाठी, तर काही लोकांच्या घराला नजर लागते, तर काही लोकांच्या मुलांना नजर लागते, तर काही लोकांना काही निगेटिव्ह गोष्टी वाटत असतात, घरात काहीतरी निगेटिव्हिटी वाटत असते. त्यासाठी तर काही लोकांना काय, तर काही लोकांना काय. एक नाही अनेक संकट, अनेक प्रॉब्लेम आपल्या जीवनात येतात आणि ते प्रॉब्लेम कधी-कधी आपल्याला खूप मोठे वाटतात. आणि लहान असो किंवा मोठे असो, हनुमान दादा ते प्रॉब्लेम अगदी चुटकीसरशी सोडवतात. म्हणजे काय, तर आपण एखादा हनुमान चालीसा म्हणत असू, तर आपल्या घरात पूर्ण जो घराचं वातावरण आहे हा पॉझिटिव्ह होतो. पॉझिटिव्हरित्या आपण विचार करतो. आपलं मन सुद्धा पॉझिटिव्ह होतं, पूर्ण घर पॉझिटिव्ह होतं. त्याचप्रमाणे काही ओव्या त्याच्यातले काही जे श्लोक आहेत ते आपण म्हटले, तर ते सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. त्यातनंच हा एक जो श्लोक आहे ह्याला आपण चौपाई म्हणतो. तो श्लोक मी तुम्हाला म्हणते, जो मंत्रासारखा तुम्ही म्हणू शकता, बोलू शकता. ओर मनोरथ जो कोई लावे, सोई अमित जीवन फल पावे. पुन्हा एकदा म्हणते, ओर मनोरथ जो कोई लावे, सोई अमित जीवन फल पावे. तुम्हाला ही जी चौपाई आहे ही चौपाई म्हणायची आहे. तुम्ही संकल्प न करता म्हटली तरीही चालेल, संकल्प केला तरीही चालेल. परंतु कुठलाही उपाय किंवा कुठलीही चौपाई तुम्ही म्हणता किंवा कुठलाही तुम्ही मंत्र, स्तोत्र म्हणता, त्यावेळेला तुमचा विश्वास खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला विश्वासच नसेल, तुम्ही नेहमी निगेटिव्हच बोलत असाल, निगेटिव्हच विचार करत असाल, तर मात्र तुमच्या जीवनात सर्व काही निगेटिव्ह होईल. विश्वास नसेल त्या गोष्टीच्या नादी तुम्ही लागूच नका. अजून एक गोष्ट, बरेच लोक निगेटिव्ह कमेंट करतात. तर बघा, निगेटिव्ह कमेंट तुम्ही ज्या वेळेला करता त्यावेळेला इतरसुद्धा निगेटिव्ह होता. त्यामुळे तुम्हाला जर तो एखादा व्हिडिओ पाहायचा नसेल तर पाहू नका, परंतु निगेटिव्ह कमेंट करू नका. एक कमेंट बऱ्याच दिवसापासून मला 2-3 दिवस सतत आली की मी माझा प्रॉब्लेम शेअर केलेला. अरे हो, तुम्ही तुमचा प्रॉब्लेम शेअर
तर तुम्ही ती कमेंट करत असताना कमेंटमध्ये असं लिहिलेलं की माझा मेलेला नवरा परत येण्यासाठी मला उपाय सांगा. मला सांगा, अशी कमेंट करताना विचार तर करा, तुम्ही मेलेला नवरा परत येण्यासाठी कुठला उपाय करू शकता का? कमेंट करताना विचार करा. मग तुम्हाला काहीतरी उत्तर कमेंटमध्ये मिळालं तर तुम्हाला राग येतो. तर तुम्ही कमेंट करताना विचार करून कमेंट करा. मेलेल्या माणसाला परत आणण्यासाठी कुणाचजवळ उपाय नाही. तर त्यामुळे तुम्ही विचार करून कमेंट करा आणि व्हिडिओ व्यवस्थितपणे पहा. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा.